शपथ घेतली तर ती प्राणपणाने पूर्ण करण्याची तयारी ठेवा. उगीच संभाषणात आई वडिलांची किंवा मुलांची शपथ घेण्याची सवय लागल्यास ती वेळीच थांबवा. अशा प्रकारे खोटी शपथ घेतल्याचे परिणाम हे धार्मिक, नैतिक आणि सामाजिक शिवाय कायदेशीर आणि मानसिक अशा सर्व पातळ्यांवर गंभीर मानले जातात. आता खोटी शपथ म्हणजे काय तर देव, धर्मग्रंथ, न्यायालय किंवा कोणत्याही पवित्र गोष्टींच्या साक्षीने असत्य बोलणे म्हणजे खोटी शपथ. असत्य सांगण्याची जबाबदारी स्वीकारूनही जाणीवपूर्वक खोटं बोलणं हे असत्य गंभीर पाप मानलं जातं. भारतीय धर्मग्रंथानुसार खोटी शपथ हे महापाप आहे. भगवद्गीता, मनुस्मृती, गरुड पुराणात खोटी शपथ घेणाऱ्यास नरक यातना भोगाव्या लागतात असं सांगितलं जातं. अशा व्यक्तींवर देवाचा कोप होतो, पुण्य क्षीण होतं आणि आयुष्यात सतत अडथळे येतात. पुढील जन्मात दुःख, दारिद्र्य किंवा अपमान सहन करावा लागतो अशीही मान्यता आहे. खोटी शपथ घेतल्याने अंतःकरणावर खोल परिणामही होतो. सतत भीती आणि अपराधी भावना मनात राहते. मानसिक ताण, चिंता, अस्वस्थता वाढते. आत्मविश्वास कमी होतो, मन शांत राहत नाही, झोप लागत नाही, चिडचिड होते असे परिणाम आपल्याला दिसू लागतात. एकदा खोटं बोलल्यावर ते झाकण्यासाठी पुन्हा खोटं बोलावं लागतं. यामुळे मन अधिक गुंतागुंतीचं होतं. एवढंच नाही तर समाजात खोटी शपथ घेणाऱ्याची प्रतिमा खराब होते. भविष्यात कोणीही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवत नाही. विश्वास हरवला की व्यक्ती एकटी पडते. खोटी शपथ कुटुंबावरही परिणाम करते बरं का. घरात वाद, कलह वाढतो, मुलांवर चुकीचा संस्कार होतो, कुटुंबातील सौख्य आणि शांतता नष्ट होते. आर्थिक अडचणी, आजारपण, अपयश वाढू शकतात. न्यायालयात खोटी शपथ घेणं हा सुद्धा एक गंभीर गुन्हा आहे. तर कर्म सिद्धांतानुसार जसे कर्म तसे फळ मिळते. खोटी शपथ घेतल्याचे फळ उशिरा का होईना पण नक्की मिळते. आयुष्यात वारंवार संकट येतात, अपयश येतं, नुकसान होतं, सुख, समाधान आणि स्थैर्य दूर जातं. आता खोटी शपथ घेण्याची वेळच येऊ नये यासाठी काय करावं तर कोणत्याही परिस्थितीत सत्याचा मार्ग स्वीकारावा. सत्य बोलणं कठीण वाटलं तरी मौन बाळगणं योग्य आहे. देवाचे नाव घेऊन शपथ घेण्याऐवजी प्रामाणिकपणा ठेवावा. चूक झाली असल्यास क्षमा याचना करावी आणि पुन्हा ते कृत्य टाळावं. खोटी शपथ घेणं क्षणिक फायदा देऊ शकतो पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. धर्म, समाज, कायदा आणि मन सर्व ठिकाणी त्याची किंमत मोजावी लागते. म्हणूनच सत्य, प्रामाणिकपणा आणि नीती याचा मार्ग स्वीकारणं हेच खरं संरक्षण आहे. मग तुम्ही कधी खोटी शपथ घेतलीये का आणि त्याचे तुम्हाला काही गंभीर परिणाम जाणवलेत का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखी